नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 490 पदांच्या विविध पदांच्या जागा सुटलेल्या होत्या। तर याच्यासाठी नाही का फॉर्म ऑनलाईन मध्ये चालू होते, परंतु त्याची डेट संपली होती। तर 3/7/2025 याच्यामध्ये डेट होती अपडेट झालेली, जे की आता याच्यामध्ये आणखी एक अपडेट झालेला आहे, डेट वाढून आलेली आहे। सर्व काही बघणार आहोत। तसेच आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे काही वेगवेगळे पद आहेत त्याच्यासाठी पेपर होणार आहे, तर पेपरचा सिलेबस काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। या ठिकाणी बघा, तुम्हाला मी नाही का या संदर्भातचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती आपल्या टाकलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची पूर्ण माहिती, सर्व जागांची माहिती डिस्क्रिप्शन सहित मी सांगितलेली आहे। तर तुम्हाला माहित नसेल किती जागा आहेत तर या ठिकाणी जाऊन तुम्ही बघा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल। यामध्ये बघा, खाली या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची या ठिकाणी बघा गट क आणि गट ड मधील रिक्त पद भरती जाहिरात होती। शुद्धीपत्रक क्रमांक 2 या ठिकाणी पहिलं जे शुद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये 3 तारीख लास्ट डेट आहे, म्हणजे उद्या, आणि या ठिकाणी आता वाढून आलेलं आहे 2 मध्ये। तर या ठिकाणी बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये गट क आणि ड मध्ये सरळ सेवा प्रवेश आणि भरणे काम जाहिरात क्रमांक 10/6/2025 ला दिलेली होती। तर या ठिकाणी बघा, आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीमध्ये बदल झालेला आहे, या ठिकाणी सुधारणा झालेली आहे। तर मागच्या वेळेस जाहिरातामध्ये प्रसिद्ध केलेला ऑनलाईन पद्धतीचा सादर करण्याचा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 3/7/2025 होता। तर आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 15/7/2025 आहे, रात्री 12 वाजेपर्यंत। ठीक आहे, तर तुम्हाला आता 15/7 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। आणि पद कोणती होती यासाठी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन बघा। त्यानंतर बघा, या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी बघायचा आहे तुम्हाला, कारण आता याच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात केलेली असेल तर वेगवेगळे पद आहेत, 21 पद आहेत याच्यामध्ये, लक्षात घ्या तुम्ही। तर त्यासाठी कोणता कॉमन सिलेबस आहे आणि त्यांच्या पदानुसार कोणता सिलेबस राहणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी बघा, मराठी राहणार आहे, पहिल्यांदा व्याकरण आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, म्हणी, वाक्प्रचार यांचा उपयोग, उतार्यातील प्रश्नांची उत्तरे आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार आहे। त्यानंतर बघा, इंग्लिश सब्जेक्ट आहे, त्यामध्ये ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्सेस स्ट्रक्चरचं आहे, इडम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग आहे, कंपॅरिझन ऑफ पॅसेजेस आहेत, सेंटेन्स अग्रीमेंट अँड एरर कनेक्शन सुद्धा आहे। त्यानंतर बघा, जनरल नॉलेज सुद्धा हा टॉपिक आहे। याच्यामध्ये काय काय विचारलं जाते, चालू घडामोडी विचारणार आहेत, महाराष्ट्राचा इतिहास विचारतील, राज्यघटना आहे, महाराष्ट्र आणि भारताचे नागरीकरण याच्यामध्ये, अद्ययावत तंत्रज्ञान आहे, पर्यावरणाच्या समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन हे सुद्धा आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थांबून या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात, किंवा मी ही पीडीएफ जी आहे त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्हाला ती सुद्धा बघायला भेटणार आहे। या ठिकाणी बघा, रिझनिंग सुद्धा आहे, इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स आहे, डायरेक्शन आहे, अर्थमेटिकल रिझनिंग आहे, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन, एनॉलॉजी, या ठिकाणी नंबर ऑफ सिरीज या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी प्रत्येक पदानुसार लेखी परीक्षेसाठी पदनिहाय अभ्यासक्रम आहे, म्हणजे तुमच्या पदानुसार या ठिकाणी अभ्यासक्रमात काय काय उतरणार ते सुद्धा आहे। पहिलं पद आहे ठिकाणी फिजिओथेरपिस्टचं, या ठिकाणी बघा जनरल नॉलेज आहे, त्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, ह्युमन अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, या ठिकाणी फिजिओलॉजीच आहे, फंडामेंटल, या ठिकाणी कॅसिनोथेरपी, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रोथेरपी, त्यानंतर बघा मस्क्युलर स्केलेटलची थेरपी, फिजिओथेरपी, न्यूरो फिजिओथेरपी, या ठिकाणी बऱ्याच आहेत। तुम्ही या ठिकाणी औषध निर्माताचा सुद्धा आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट, फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेस्टरी मॅनेजमेंट, जनरल नॉलेज तर आहेच, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। तर वर जे दिलेले होते याच्यामध्ये कॉमनली तर आहे तुमचा, पण हे तुमच्या पदानुसार सुद्धा आहे, तर हे फार्मासिस्टसाठी आहे। खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी कुष्ठरोग तज्ज्ञ आहेत ज्यांच्यासाठी जनरल नॉलेज आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ लिप्रोसी, बॅक्टेरियल रिलेटेड लिप्रोसी, एपिडेमियोलॉजी, इव्होल्युशन ऑफ लिप्रोसी, या ठिकाणी बघा आई इन्व्हॉल्वमेंट लिप्रोसी, त्यानंतर बघा डिफरन्शियल डायग्नोसिस, ट्रीटमेंट, स्टिग्मा, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लाईनीनुसार दिसत असणार आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट ह्याचा सुद्धा घ्या। त्यानंतर बघा, स्टाफ नर्सचं पद आहे, जनरल नॉलेज आहे, म्युनिसिपल ऍक्ट आहे, या ठिकाणी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, RCH प्रोग्राम आहे, नर्सिंग आर्ट, अॅनाटॉमी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, सर्जिकल नर्सिंग आहे पार्टमध्ये, फंडामेंटली आहे, या ठिकाणी मेंटल हेल्थ आहे, मिडवेरी आहे, गायनोकॉलॉजिस्ट आहे, तर एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा, किरण तंत्रज्ञानासाठी सुद्धा आहे, तर रेडिएशन हजार्ड ह्याच्यामध्ये येतं ते, तर त्यांचं सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर 6वं पद आहे हेल्थ व्हिजिटर अँड
लेप्रसी टेक्निशियन त्यांनी सुद्धा या ठिकाणी बघून घ्या, त्यांचं सुद्धा आहे. त्यानंतर बघा मानसोपचार समुपदेशक आहे या ठिकाणी, तर त्यांचं सुद्धा आहे या ठिकाणी. प्रत्येकाला बघा या ठिकाणी वेगवेगळं पदानुसार वेगवेगळं काहीतरी आलेलं आहे, लक्षात घ्या. लिडरशिप अप्रोचेस या ठिकाणी, कंटेम्पररी इश्यूज आहेत, ऑर्गनायझेशनल कल्चर. तर प्रत्येक टॉपिक जे आहे किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रत्येक पद आहे त्या पदानुसार या ठिकाणी वेगवेगळं आहे. या ठिकाणी बघा लेखापाल, वरिष्ठ लेखापाल परीक्षक आहे, त्याच्यासाठी सुद्धा आहे. टॅक्सेशन, ऑडिटिंग, फायनान्शियल, या ठिकाणी मॅनेजमेंट, डबल एंट्री सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम, अकाउंटिंग मध्ये असतात प्रकार त्याचे. या ठिकाणी डिप्रिसिएशन अकाउंटिंग असतं प्रकारमध्ये. तर या ठिकाणी बघा बरंच दिलेलं आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट आहे 2017चा, तो सुद्धा विचारला गेलाय. ऑर्गनायझेशन थेरी आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर बद्दल या ठिकाणी बघा तुम्हाला थेरी ऑफ स्ट्रक्चर विचारलेला आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम आहे. कॉम्प्युटर एडेड अनालिसिस, डिझाइन ऑफ स्ट्रक्चर कॅड बद्दल. स्टील स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल अनालिसिस, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट, डिझाइन रिइन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रिज इंजिनिअरिंग आहे. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रिस्टेस कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, सर्वेइंग, इंजिनिअरिंग मटेरियल, बिल्डिंग प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, म्हणजे जवळपास सर्व सब्जेक्ट आहेत. फ्लुइड आहे, मेकॅनिक्स आहे, दोन्ही ठीक आहे. डबल डबल का दिले काय माहिती. तर या ठिकाणी इरिगेशन मशीन्स आहे. ओके, फ्लुइड मशीन आहे आणि हे मेकॅनिक्स आहे, लक्षात घ्या. इरिगेशन इंजिनिअरिंग आहे, हायवे इंजिनिअरिंग आहे, टनेल इंजिनिअरिंग आहे, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग इव्हॅल्युएशन आहे, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. त्यानंतर बघा विद्युत वाले आहे, कनिष्ठ याच्या इंजिनिअरिंग वाल्यांसाठीच आहे. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. तर ठीक आहे, पहिले दोन टॉपिक सगळ्यांना सारखे आहेत. इंजिनिअरिंग सिनेरिओ आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे, मशीन्स आहे, पॉवर सिस्टम, पॉवर कंडिशनिंग आहे या ठिकाणी, इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे, एलटी डिस्ट्रीब्युशन आहे, रेफ्रिजरेशन आहे, फॅन्स फ्लोअर आहे. या ठिकाणी लाइटनिंग आहे, लिफ्ट आहे, पॉवर ब्रेकअप सुद्धा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बरं का याचा, कारण का मित्रांनो बऱ्याच जणांना माहित नसतं की त्यांच्या जे पद आहे त्याच्याशी रिलेटेड काय काय सिलेबस येणार आहे. तर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आहे, यांत्रिकीचा बघा या ठिकाणी. इंजिनिअरिंग मटेरियल आहे, फंडामेंटल, स्ट्रेंथ ऑफ सॉम आहे, टॉस आहे, डॉस, डीएम, डिझाइन ऑफ एलिमेंट आहे, गिअर्स आहे, डिझाइन आहे, मशीन मॅन्युफॅक्चरिंग सायन्स, प्रोसेसेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट आहे, कॅड कॅम, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आहे, थर्मोडायनामिक्स, हीट अँड मास ट्रान्सफर, फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मशिनरी या ठिकाणी बघा, हायड्रोलिक्स आहे, पॉवर प्लांट आहे, आयसी इंजिन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग. तर हे सगळं आहे या ठिकाणी. चालक, यंत्रचालकांचं सुद्धा आहे या ठिकाणी बघा. जनरल नॉलेज आहे, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर आहे, चालक ड्रायव्हर ऑपरेटरसाठी आहे. फिक्स्ड फायर फायटिंग इन्स्टॉलेशन, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन. तर फायर बद्दल बरंच विचारलं. नॅशनल बिल्डिंग कोड इंडिया या ठिकाणी, मीन्स ऑफ एस्केप काय असतं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काय, एअरक्राफ्ट फायर, शिप फायर, रुरल फॉरेस्ट, होस फिटिंग, फोम मेकिंग इक्विपमेंट, ग्लॅडर, स्मॉल गिअर आहे, पंप अँड एअर ऑपरेशन पण आहे. ठीक आहे, तर बरंच काही दिलेलं आहे. हायड्रोलिक्स विषयी, इलेक्ट्रिक विषयी, पोर्टेबल एक्सटिंग्विशर असेल, प्रॅक्टिकल फायरमॅनशिप आहे. तर ते एकदा चेक करून घ्या तुम्ही, हे सर्व लक्षात घ्यायचंय तुम्हाला, कारण याच्यामध्ये नाही का तुम्हाला बरंच काही दिलेलं आहे. त्यानंतर अग्निशमन फायरमनचं सुद्धा दिलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी हे सुद्धा आहे, तुम्हाला हे सुद्धा चेक करून घ्यायचंय. क्रीडा पर्यवेक्षक सुद्धा आहे या ठिकाणी, ते सुद्धा चेक करून घ्यायचंय तुम्हाला या ठिकाणी. टोटल तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून घ्या तुम्ही. उद्यान अधीक्षक हे पद आहे, गार्डन सुपरिटेंडंट त्याच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी. उद्यान निरीक्षक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. तर हे मी फास्ट दाखवतोय, तुम्ही या ठिकाणी स्लो करून सुद्धा बघू शकता. लिपिक टंकलेखक पण आहे, कमी आहे पण आहे याच्यामध्ये. ठीक आहे, लेखालिपिक अकाउंटसाठी सुद्धा आहे या ठिकाणी, चेक करून घ्या. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅबोरेटरी टेक्निशियन सुद्धा आहे, मराठी ग्रामर, इंग्लिश या ठिकाणी बघा. टाइप्स ऑफ टेस्ट ऑफ डन मेडिकल लॅबोरेटरी, आया शेवटी आहे 21वा आया, तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी सिलेबस टोटल दिलेला आहे. तुम्ही स्टॉप करा व्यवस्थित, किंवा या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवलीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती यायचंय तुम्हाला. भरतीवरती इथं कोपऱ्यावर क्लिक करा आणि तुम्हाला या ठिकाणी केडीएमसी भरतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी टोटल दिसून जाणार आहे. ती या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्हाला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक आणि शेअर पण करावं लागेल. आपण भेटूया या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.